हाय फ्रेंड्स, मी आज बनवत आहे काळं मटण। तर बघा, मी त्याच्यासाठी कोथिंबीर, टमाटर, खोबरं, भाजलेलं कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि इथं मटण शिजवून घेतलेलं आहे। तर चला आपण त्याचा मसाला बघूया, रेडी करूया। तर इथं भाजलेला कांदा, खोबरं, टमाटर, कोथिंबीर जास्त टाकायची, काळ्या मटणाला कोथिंबीर जास्त लागते। आलं लसूणची पेस्ट। तर आपण आता हे सगळं वाटून घेऊया। हे बघा, आपला काळा मसाला रेडी आहे। तर चला आपण फोडणी टाकूया। इथं मी टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मसाला टाकूया आपण। मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया। पाहू शकता, मसाला आपला फ्राय झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये घरचा मसाला टाकूया। हलवून घेऊया। मीठ टाकूया। व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। हे बघा, मसाला चांगला फ्राय झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मटण टाकूया। मटण आपण त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। मटण मी शिजून घेतलेलं आहे। थोडंसं याला वाफेवर शिजून घेऊया। हे बघा, मटण वाफेवर झालेलं आहे चांगलं। आता त्याच्यामध्ये जे मटण आपण शिजवलं होतं ना, ते पाणी आहे, गरम पाणी आहे। मटण शिजून घेतलेलं ते आपण पाणी याच्यामध्ये टाकू। हे बघा, मी एक तुम्हाला सिक्रेट सांगते। इथे माझ्याकडे ना बाजरीचं पीठ आहे। हे तुम्ही 1 चम्मच 2 चम्मच त्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गाठी राहिले ना पाहिजे। बाजरीचं पीठ ते आपण हे मटणामध्ये टाकायचं। याच्यानी मटणाची चव अजून वाढते, खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा। पाहू शकता, मस्त असं तरी आलेली आहे मटणाला आणि थोडंसं घट्ट पण झालेलं आहे, पण याची चव एकदम वेगळी लागते। हे बघा, मटणाला मस्त अशी तरी आलेली आहे। त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। मटण आपलं झालेलं आहे, तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, आपलं मटण तयार झालेलं आहे खायला। चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।